दादा, मला एक सांगू शकता का? त्या दिवशी या ठिकाणी एका माणसाने एक गाडी अडवली. त्यांच्या सोबत नेमकं काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही तेव्हा होतात का तिकडं? तुम्ही काही बघितलंय का? प्लीज काही आठवत असेल किंवा बघितलं असेल तर प्लीज सांगा ना. नाही होत आई, तसं काय बघितलं नाही आम्ही. रस्त्यावर रहदारी असते ना, काही ना काहीतरी होतच असतं. कोणाकोणा लक्षात बसू आम्ही. हां, पण काही शंका येईल असं काही बघितलं का? नाही होत आई, आम्हाला काय माहित नाही. प्रीतम सर काहीतरी बोलले होते, ते टकटक गँग का असंच काहीतरी. दादा दादा, तुम्ही इथल्या टकटक गँगला ओळखता का? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही त्याबद्दल? अहो ती वय ती तर इथली फेमस गँग आहे. टकटक गँग गाडीच्या काचावर टकटक करून गाडीची काच खाली घ्यायला लावतात आणि समोरच्या माणसाला कळायच्या आत त्याचं सामान लुबाडून घेऊन जातात. काय? आता या अशा गँगला पकडायचं कसं? प्रीतम, हे बघ, काय हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोचवायचे आहेत अर्जंटली. इथं रक्कम मोठी आहे, जरा सांभाळ. थँक्यू सर. येस. एक रुपया कमवायची अक्कल नाही आणि 50 लाख रुपये हरवून आलास तू. तुला माहितीये 50 लाख रुपये किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना, म्हणजे किंमत कळली असती. कुणालाही बाहेर जाऊन विचार, दिवस रात्र कष्ट केले ना तरी 500 रुपये सुद्धा जमत नाहीत रे. आणि तू ते हरवून आलास. मी खूप जबाबदारीने ते पैसे घेऊन गेलो होतो, पण मला खरं सांग, तू हे सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उडवून नाही ना आलास? प्रीतमची सगळी बँक अकाउंट फ्रीज करून टाका. त्याला त्याच्या अकाउंट मधनं 1 रुपया सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नको. 1.5 लाखाचे 2 लाख झाले. काय? 2? हो, हे सगळे पैसे तुझे. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकवर करू. मी हार लावतो. ये जिंकलो. काय झालं यार हे सगळं. आणि या पैशांच्या नादात मी प्रियाला पण नको नको ते बोल. तिची काही चूक नसताना ओरडलो मी तिच्यावर. आधीच मला आईचे 50 लाख रुपये द्यायचे होते. प्लस मी काकूचा हार घालून बसलो आणि या सगळ्यात क्लब मालकाचे 10 लाख पण द्यायचे. कसं मॅनेज करणार आहे यार मी सगळं. काय प्रीतम किर्लोस्कर, एक काम तुझ्याने नीट होत नाही ना रे. कसा किर्लोस्कर म्हणतोस रे स्वतःला? हा, खरंच माहित नाही रे हे सगळं कसं झालंय. काकाने काकूसाठी आणलेला हार पण गेला माझ्याकडून. हा विचार तो हार जुगारात लावताना नाही आला? तेव्हा नाही असं वाटलं की आपण हा विचार केला पाहिजे की घरच्यांना कळलं तर काय होईल? अरे स्वतःला स्मार्ट म्हणतोस ना तू. कुठे गेला होता तुझा स्मार्टनेस? आणि ती रे ती बिचारी तुझी बायको प्रिया तुझी मदत करतेय. तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होईल ती, आणि तू तिच्यावरच ओरडतोयस. काय चूक होती तिची सांग मला बघू. आणि तुझ्या आईचा तरी काय दोष आहे रे? हा, ती पण तुझ्या भल्याचाच विचार करते, ते पण कळत नाहीये तुला. सगळ्यांचा तू गैरफायदा घेतोयस. तूच सगळ्यांचा विश्वास तोडतोयस. मी कोणाचाही विश्वास तोडलेला नाहीये.
खरंच माहित नाही ते पैसे कसे गेले, कुठे गेले, कोणी नेले. मी मुद्दाम नाही केलं रे, मला खरंच माहित नाहीये. अरे चोर आहेस तू, चोर. मी चोर नाहीये. तू चोर आहेस. अरे चोरा. मी चोर नाहीये. ए चोरा. मी चोर नाहीये. हे बघ. हा क्लबचा मालक मला का फोन करतोय? हॅलो. हा काय मित्रा, चांगला घरातला दिसतोस म्हणून तुला पैसे उधार दिले होते. आता पुष्कळ वेळ झाली आहे आणि तू इथे आलास पण नाही. आता तुझा टाइम संपलाय. नाही, जरा ऐका माझं. मी हे आपण ऐकत नसतो. आता तू ऐक. 1 तास देतो तुला. 1 तासात पैसे घेऊन तू इकडे ये, तर माझी माणसं तुझ्या घरी येतील आणि तिथे येऊन जर काय राडा झाला ना तर त्याला आपण जबाबदार राहणार नाही. नाही अहो, 1 तास फार कमी आहे. रक्कम फार मोठी आहे म्हणून मी. याचा विचार आधी करायचा होता मित्रा. आपल्यासाठी सगळी रक्कम एकच असते. हे बघा, असं नका करू. 1 तासात काही नाही करू शकत मी. मला कमीत कमी 3 दिवस लागतील साहेब. 3 दिवस? 3 दिवस तर सोड, तुला 3 तास मिळणार नाही. हे बघ, 1 तासात जर तू पैसे घेऊन इथे नाही आलास ना तर माझी माणसं तुझ्या घरी येऊन जो राडा घालशील ना त्याला जबाबदार फक्त तू असशील. हॅलो ऐका ना. थँक्यू. दादा, एक पाण्याची बॉटल द्या ना. किती झाले? थँक्यू. हो ओ दादा, चोर चोर चोर, दादा चोर.